आणि यानंतर बुलेटिनमध्ये महापालिकेसंदर्भातल्या सगळ्या बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात. महाराष्ट्रात महापालिकेचा महासंग्राम. मुंडव्यातल्या जमिनीची खरेदी विक्रीची नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्यानं ती कशी केली हे तपासायला हवं होतं असं अजित पवारांनी म्हटलंय. मात्र पार्थ पवारांच्या कंपनीनं केलेल्या या व्यवहाराबाबत कामाच्या व्यापामध्ये लक्ष देता आलं नाही ही वस्तुस्थिती आहे असं अजित पवारांनी म्हटलंय. अजित पवारांनी कॉफी विथ कौशिक या कार्यक्रमामध्ये अनेक विषयांवरती संवाद साधला. 35 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये आपण कोणत्याही अधिकाऱ्यावरती दबाव टाकला नाही असंही अजित पवार म्हणाले. त्याचं काल परत एक्सटेन्शन त्या समितीनं मागितलंय. त्याचा रिपोर्ट चौकशीचा हा पूर्ण होतच नाहीये. ते चौकशी समितीने ठरवायचं ना, आम्ही कसं ठरवणार? उद्याच्याला तुम्हाला चौकशी समितीचं एखादं इन्चार्ज केलं तर तुम्ही ती चौकशी करत असताना तुम्हाला बऱ्याचदा अशा प्रकारच्या चौकशा करत असताना त्याच्या खोलात जात, कारण एक तर मी जी माहिती थोडीफार घेतली त्या जमिनीची खरेदी विक्रीच होत नाही. की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आपला मुलगा जो आहे तो कुठंतरी, ज्याला आपण म्हणतो या प्रकरणात एकटा बळीचा बकरा बनला, असं कसं होऊ शकतं की तुम्हाला माहिती नाही? माझ्या जर कुठली गोष्ट कानावर आली तर 35 वर्ष मी प्रशासनामध्ये, काही लोक तर रिटायर झाले, काही नागपूरला पण स्थायिक झाले असतील. तुम्ही नागपूरला त्यांना जाऊन फक्त विचारायचं की अजित पवारच्या बरोबर तुम्ही प्रशासनात काम केलं, त्या माणसाची कामाची पद्धत कशी? एखादं चुकीचं काम आलं तर ते काम तुम्ही केलंच पाहिजे असा त्यांनी दबाव कधी तुमच्यावर आणलाय का? मी जर ते माहिती असतं तर मी कसं फोन दिलं असतं? पुण्यातल्या रखडलेल्या प्रकल्पांवरून अजित पवारांनी तोफ डागली आहे. सरकारनं निधी देऊन देखील प्रकल्पांवरती का वापरला नाही असा सवाल त्यांनी विचारलाय. तसंच पुण्यातल्या विविध प्रकल्पांसाठी 1.25 लाख कोटींचा निधी दिला, हा निधी गेला कुठे असाही सवाल त्यांनी विचारलाय. जिथं एका ठिकाणून दुसरीकडे जाण्याच्या करता 10 वर्षापूर्वी साधारण 10 मिनिटं लागायची, तिथं सरिताताई 1-1 तास लागतो. जर तो सकाळी बाहेर पडला तर 1.5 तास त्या जागेवर जायला आणि पुन्हा संध्याकाळी सुटल्यानंतर पण पिकावर असतो ना, 1.5 तास यायला, 3 तास त्याचे आयुष्यातले तिथं जातात. म्हटल्यानंतर तो त्रासून नाही जाणार. बरं, कामं चाललीत होणार कधी? मला गंमत वाटेल, मागच्या 5 वर्षाचं मी काढलंय, जवळपास 1150 कोटी रुपये खड्डे बुजवण्याच्या करता तरतूद केली. सरिताताई फक्त त्याच्यामध्ये साधारण 650 कोटी रुपये खर्च केले, 500 कोटी रुपये खर्चच केले नाही. पैसे असताना तुम्ही पैसे खर्च करत नाही. 1.25 लाख कोटी रुपये इथल्या डेव्हलपमेंटच्या करता खर्च करण्याचं प्रोव्हिजन केली. मग 1.25 लाख कोटी गेले कुठं? एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक कार्यक्रमामध्ये दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाबाबत अजित पवारांनी मोठं वक्तव्य केलं. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये दोन्हीकडचे कार्यकर्ते हे खुश असल्याचं अजित पवार म्हणाले. तसंच कोणीच कोणासोबत जास्त काळ मित्र किंवा शत्रू नसतो, त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत निवडणुकीनंतर चर्चा होणार असं सुतोवाच अजित पवारांनी केलं. नुसतं एकत्र राहणार आहे की थेट मर्जच होणार आहे? त्यामध्ये अजून तो विचार केला नाही, कारण आता निवडणुकीची धामधूम इतकी आहे, आम्हाला इतकं रोज म्हणजे काम करावं लागतंय. आता उमेदवार निवड झाल्यानंतर मग छाननी नंतर काहींना विड्रॉ वगैरे अशा सगळ्या गोष्टी झाल्या. तो विचार आम्ही त्या ठिकाणी केलेला नाहीये. पण साधारण कार्यकर्ते खालचे समाधान आहेत एवढं मात्र पाहायला मिळालं. तुमच्याकडनं तुमच्या मनात काही इच्छा आहे की? सरिताताई, राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आपण पण अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये काम करताय आणि इथपर्यंत पोहोचलेला आहात. माझं एवढंच सांगणं आहे, राजकारणामध्ये कुणी कुणाचं कायमचं शत्रू नसतं, कुणी कुणाचं कायमचं मित्र नसतं. त्याच्यावरून काय ओळखायचं ते ओळख. मी कधीही गुन्हेगारीला पाठिंबा देत नाही असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलं. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांच्या मुद्द्यावरती त्यांनी हे स्पष्टीकरण दिलंय. तसंच आमच्यावरती आरोप करणाऱ्यांच्या उमेदवारांची पार्श्वभूमी देखील तपासा असं आव्हान देखील अजित पवारांनी दिलं. आता पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये आपल्या पक्षानं बऱ्याच गुंड इमेज असणाऱ्या लोकांना उमेदवारी दिल्याचा आपल्यावर सातत्यानं आरोप होतोय. आरोप करणाऱ्यांनी स्वतःची पण यादी तपासावी. आपण स्वतः काय केलं हेही बघावं आणि अंतर्मुख होऊन बघितल्यानंतर त्यांनाही कळेल आपण काय केलंय. आणि तुम्ही जर बघितलं
त्याच्यामध्ये मी कुणाला त्याच्या उमेदवारी दिली नाही. उद्याच्याला जे आमचे मित्रपक्ष आहेत त्यांना उमेदवारी दिलेल्यांनी शेवटी तिथं फॉर्म देऊन ते मोकळे झाले आणि तिथं त्या पद्धतीनं चित्र झालेलं आहे. पण एकंदरीतच तिथले प्रभाग आणि तिथल्या वॉर्डात की माझ्या माहितीप्रमाणे हे कुणीही स्वच्छ प्रतिमेच्याच लोकांना उमेदवारी दिली गेली पाहिजे ह्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. मुंबई आणि मराठी अस्मितेचं डेथ वॉरंट निघालंय अशी तोफ ठाकरे बंधूंनी संयुक्त मुलाखतीतून टाकली. सामना वृत्तपत्रासाठी ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत ही खासदार संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांनी घेतली. ठाकरे बंधूंनी मुलाखतीमधून सत्ताधाऱ्यांवरती कडाडून हल्लाबोल केला. अभी नहीं तो कभी नहीं, मराठी माणसाच्या अस्मितेची लढाई आहे अशी गर्जना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी केली आहे. महाराष्ट्रामध्ये राज्यकर्ते मराठी असतील पण त्यांचे मालक दिल्लीमध्ये बसून मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचं काम करत असतील तर ते उधळून लावू असं राज ठाकरे म्हणाले. तर आजचे राज्यकर्ते हे केवळ ठेकेदारांसाठी काम करत आहेत अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. महाराष्ट्र म्हणजे क्लीन चिट देण्याचा कारखाना झालाय अशीही टीका त्यांनी केली आहे. महाराष्ट्राचं डेथ वॉरंट काढलेलं नाही एक मिनिट. देवेंद्र फडणवीस नागपूरचे, अजून बाकीचे सगळे बाहेरचे. मी एकदा ना एकच गोष्ट म्हणून सांगतो, मी एकदा स्वित्झर्लंडला गेलो होतो आणि स्वित्झर्लंडला गेल्यावरती मी तो देश पाहत होतो आणि तो देश सगळ्या काय गाड्या फिरत आहेत, सगळ्यांकडे उत्तम नोकऱ्या आहेत, सगळे सुंदर रस्ते आहेत, उत्तम निसर्ग आहे, सगळं व्यवस्थित छान. तो सगळा देश पाहताना मला पहिला मनात प्रश्न आला, इथला विरोधी पक्ष काय करतो. हो, म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती काय सांगतो तो की मी तुम्हाला हे देईन, मी तुम्हाला ते देईन, मी तुम्हाला त्या कल्पनेच्या बाहेर होतो मी. बरोबर आहे. मुंबईमध्ये मुंबईकरांना काय पाहिजे हे मला असं वाटतं मुंबईत तुम्हाला तिथे जन्माला आल्याशिवाय कळणार नाही. बाहेर येऊन ज्यावेळेला तुम्ही ती एखादी गोष्ट बघता, शहर बघता किंवा एखादा देश बघता ना, तुम्हाला समजणारच नाही तिथले प्रश्न काय ते. आता उदाहरणार्थ समजा तुमचा कुठचा काय गृहनिर्माण मंत्री किंवा अजून कुठचा PWD मिनिस्टर किंवा अजून कुठेतरी हे बाहेरचे ज्यावेळेला येतात, ते ज्यावेळेला मुंबईत येतात त्यावेळेला त्यांना प्रश्न पडतो, सारा प्रॉब्लेम काय शहराचा. महापालिका निवडणूक अवघ्या आठवडाभरावरती आली आहे, त्यामुळे सर्वच नेते प्रचारामध्ये जोर लावत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आज नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, नागपूर या ठिकाणी प्रचार सभा होत आहेत. तर तर्री पोहा विथ देवाभाऊ मुलाखतीद्वारे ते नागपूरकरांशी संवाद साधणार आहेत. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही आज उत्तर महाराष्ट्र दौरा आहे. एकनाथ शिंदेंच्या आज भांडूप, नवी मुंबई, धुळे इथं सभा होणार आहेत. तर जळगावात एकनाथ शिंदेंचा रोड शो होणार आहे. याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यामध्ये असतील. संध्याकाळी पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांची सभा होणार आहे. एकीकडे राज्यभरामध्ये शिंदे फडणवीसांच्या सभांचा धडाका सुरू असतानाच ठाकरे बंधूंनी मात्र मुंबई महापालिकेवरती लक्ष केंद्रित केलंय. ठाकरे बंधू मागील 4 दिवसांपासून मुंबईतील शाखा पिंजून काढतायत. उद्धव ठाकरेंच्या शाखा भेटीचा आज 4था दिवस आहे. आज उद्धव ठाकरे वर्सोवा आणि कलिनातील शाखांना भेट देणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज ठाणे जिल्ह्याच्या प्रचार दौऱ्यावरती आहेत. या प्रचार दौऱ्यामध्ये राज ठाकरे ठाण्यातील शाखांना भेटी देऊन तिथल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. राज ठाकरेंच्या ठाणे दौऱ्याला आज संध्याकाळी 5 वाजल्यानंतर सुरुवात होईल. ठाणे महापालिकेमध्ये झालेला गोंधळ, तिथली बिनविरोध निवडणूक या सगळ्या पार्श्वभूमीवर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये राज ठाकरे कसा जोश भरवतात याकडे राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागलंय. भिवंडीत समाजवादी पक्षामध्ये तिकीट वाटपावरून झालेला वाद आता उफाळून यायला सुरुवात झाली आहे. समाजवादीचे आमदार रईस शेख यांच्या समर्थकांना तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी आपल्या समर्थकांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षामधून तिकीट मिळवून दिलंय आणि आता याच समर्थकांच्या प्रचारार्थ रईस शेख हे मैदानामध्ये उतरले. त्यामुळे समाजवादी पक्षाच्या उमेदवारासमोर आमदारच प्रचार करत असल्यानं सपामध्ये असंतोष वाढलाय. भिवंडी शहरातील प्रभाग क्रमांक 1 मध्ये कोणार्क विकास आघाडीच्या उमेदवार आणि माजी महापौर प्रतिभा पाटील यांच्या सभेमध्ये राडा झाला. आमदार महेश चौगुले समर्थकांनी पोलिसांच्या उपस्थितीत गोंधळ घातल्याची माहिती आहे. या गोंधळानंतर प्रतिभा पाटील या आपल्या समर्थकांसह निजामपूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेल्या. मात्र पोलीस तक्रार दाखल करून घेण्यामध्ये विलंब करत असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये उतरलेल्या माजी महापौर आणि माजी नगरसेवकांच्या संपत्तीत दुप्पट ते 5 पटीनं वाढ झाली आहे. निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या माजी महापौरांसह माजी नगरसेवकांनी आपलं प्रतिज्ञापत्र सादर केलं. त्यातून ही माहिती समोर आली आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकरांची 2027 मधली संपत्ती 1,61,00,000 होती. ती आता 5.25 कोटी आहे. तर
माजी महापौर श्रद्धा जाधव यांची संपत्ती 44 कोटींवरून 46 कोटी झाली आहे. माजी नगरसेवक नील सोमय्या यांची संपत्ती 1 कोटींवरून 9 कोटी झालेली आहे आणि याशिवाय माजी नगरसेवक समाधान सरवणकरांची संपत्ती ही 9.5 कोटींवरून 46 कोटी 59 लाख इतकी झाली आहे. जुळे सोलापूर भागातील प्रभाग 26 मधील गणेश सोसायटीच्या नागरिकांनी मतदारावरती बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलाय. रस्त्याच्या प्रश्नावरून नागरिक हे आक्रमक झालेत. रुबीनगर ते अमोलनगर पर्यंतच्या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण झालेलं आहे. याबाबत अनेकदा तक्रार करून देखील महापालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. तर प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी महापालिका निवडणुकीच्या मतदानावरती बहिष्कार करण्याचा निर्णय घेतलाय. पाण्याचंही प्रमाण फार कमी प्रमाणात पाणी येतं. पाण्याचीही ओरड आहे. ड्रेनेजचं मात्र तुम्ही जर का पावसात जर का बघायला आलात तिथं तर तुम्हाला एवढी दुर्गंधी दिसेल इथे की तुम्ही इथं 5-10 मिनिट सुद्धा राहू शकत नाही, अशी परिस्थिती वाईट आहे. तर जेणेकरून सर्व या नागरिकांनी बहिष्कार हा एकमेव अस्त्र वापरलेला आहे. आमच्या इथं अत्यंत असुविधा आहेत. त्यामुळं आम्ही अगदी कंटाळ गेलो. आता ज्येष्ठ नागरिक आहेत, आमचे वय झालेले, तर ताबडतोब इथे आम्हाला रस्ता मंजूर व्हावा ही अगदी कळकळीची आणि नम्र विनंती आहे. तर तुम्ही ही दखल घेऊन वारंवार सगळ्यांनी तक्रार करून महानगरपालिकेला भेट देऊन इथे काहीही उपयोग झाला नाही, तरीही आमची तक्रार नोंद आम्ही त्यामुळे मतदानावर बहिष्कार घालणार आहेत. 89 सालची ही साधारण सोसायटी आहे. आज तागायत तिथल्या लाईन जोडल्या गेलेल्या नाहीत. इथं राहणं मुश्किल झालेलं आहे गणेश बिल्डर्सच्या लोकांना आणि त्यामुळे ह्या सगळ्या लोकांनी येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीवरती बहिष्कार घालायचं असं ठरवलेलं आहे. कुणीही मतदानासाठी बाहेर पडणार नाही. आणि यानंतर थेट जाऊयात मनसेचे नेते संदीप देशपांडे बोलतायत. अनेक चर्चा होत्या की संदीप देशपांडेंनी मनसे पक्ष सोडला. काहींनी तर अगदी अतिरंजित बातम्या दिल्या की संदीप देशपांडेंचा भाजपमध्ये प्रवेश सुद्धा झाला, अशाही काही बातम्या मी बघितल्या. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींना पूर्णविराम देणं आवश्यक होतं. बरं, काही लोकांनी असंही चालवलं की मला माध्यमांची बोलायला बंदी घातलेली आहे वगैरे वगैरे वगैरे. असा कुठलाही विषय नाही. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतच आहे. माझ्या पक्षाचं मी प्रामाणिकपणे काम करतोय आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील, मुंबई शहराध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे. त्याप्रमाणे मी पूर्णपणे काम करतोय. त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती आहे की अशा कुठल्याही अफवा आपण पसरू नये, ही माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे. तुमचे मित्र संतोष धुरी यांनी मनसेमध्ये गट कारस्थानी आहेत, थेट तुमच्या नेत्यांचं नाव घेतलंय. मला असं वाटतं संतोष धुरी काय बोलतोय या प्रत्येक गोष्टीवर मी रिॲक्ट करण्याची गरज नाही. त्याचा एक दृष्टिकोन असू शकतो. प्रत्येक माणसाचा एक दृष्टिकोन असतो. आता इथे एवढे सगळेजण आहेत, प्रत्येकाचा एकच कॉमन दृष्टिकोन असेल असं नाही. त्याचा एक दृष्टिकोन आहे, माझा एक दृष्टिकोन आहे. तो त्याच्या दृष्टिकोनातनं बोलतो, मी माझ्या दृष्टिकोनातनं बोलतो. जसं आपण म्हणतो, आपण लहानपणी गोष्ट वाचलेली, हत्ती जो शेपटीला हात लावतो त्याला वाटतं हत्ती शेपटीसारखा आहे, जो खांबाला हात लावतो त्याला वाटतं हत्ती खांबासारखा आहे. पण तसं काही नसतं. हा प्रत्येकाच्या दृष्टिकोनाचा भाग असतो. त्याचा दृष्टिकोन चुकीचा आहे का बरोबर आहे या चर्चेत मला जायचं नाही. ही चर्चा मी करणार नाही. त्याचा निर्णय त्यांनी घेतला, त्याचा निर्णय चुकीचा आहे का बरोबर आहे हे येणारा काळ ठरवेल. आज मला त्या चर्चेत जायचं नाही आणि त्यांनी त्याचा निर्णय घेतला, मी माझा निर्णय घेतलाय. तहामध्ये 2 किल्ले सरेंडर केलेत असा थेट आरोप पण आहे. मी पुन्हा सांगितलं तुम्हाला, त्याच्या प्रत्येक स्टेटमेंटला मी उत्तर देणार नाही. याचं कारण असं, तो त्याच्या दृष्टिकोनातनं बोलला, माझा दृष्टिकोन तसा नाही. मागे काही दिवसांपासून चर्चा आहे की मनसेमधल्या निर्णय प्रक्रियेमध्ये तुम्हाला डावललं जाते, युतीमध्ये उमेदवार निश्चितीमध्ये तुम्हाला विचारात घेतलं गेलं नाही म्हणून तुम्ही नाराज आहात. तुम्ही मनसेत नाराज आहात का? मुळात असं आहे की बघा, ज्या वेळेला मला 2012ला सन्मान्य राजसाहेबांनी तिकीट दिलं त्यावेळेला अनेक इच्छुक होते. यशवंत केल्लेदार होते त्यावेळी. तर संदीप देशपांडे यांच्या या पत्रकार परिषदेकडे आपलं लक्ष असेल. तुर्तास बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. पाहत रहा एबीपी माझा.